लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण बहिणींना आता 1 एप्रिल पासून दुप्पट पैसे मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी आदेश देण्यात आलेला आहे की बहिणींना आता एप्रिल पासून दुप्पट हप्ता आम्ही वाटप करू। तुम्हाला आता 2 प्रकारे मेसेज येणार आहे। इथं पाहू शकता, तुम्हाला एक पहिला जो मेसेज येणार आहे तो 2100 रुपयाचा असणार आहे। दुसरा मेसेज येणार आहे तुम्हाला 3000 रुपयाचा असणार आहे। बहिणींना आता दुप्पट पैसे वाटपचं कारण काय झालं, आता बहिणींना पैसे तर येत होते 1500 रुपये प्रमाणे बहिणींना हप्ता मिळत होता, तर आता बहिणींना 1500 प्रमाणे हप्ता मिळणार का 2100 रुपये प्रमाणे मिळणार। आणि 2 मेसेज जे तुम्हाला येणार आहे, पहिला मेसेज 2100 रुपयाचा, दुसरा मेसेज 3000 रुपयाचा। उपमुख्यमंत्री यांनी कशा आदेश देण्यात आला आहे, कोणाला मिळणार आहे, कोणत्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, यादी कुठली असणार आहे आणि हे कारण काय झालं की आदेश कशामुळे देण्यात आलेला आहे, ती सर्व माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात प्रयत्न करतो। आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, कारण महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्व बहिणींना पैसे मिळणार का, ही सुद्धा माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कारण आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना दुप्पट पैसे वाटप होणार आहे आणि 2 मेसेज तर बहिणींना येणारच आहे। आता पाहूया आपण ही आनंदाची बातमी काय आली आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्री यांनी ऑर्डर देण्यात आलेली आहे की बहिणींना आता एप्रिलचा हप्ता वाटप करा, लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात पैसे जमा करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑर्डर दिली आहे। आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे माहिती दिली की बहिणींना आता एप्रिलचा हप्ता 2 मेसेज बहिणींच्या खात्यात आता येणार आहे, म्हणजे 2 हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात आता येणार आहे। आता थेट ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून पैसे वाटप होतात, तर सर्व पैसे आता वाटप होणार एप्रिल पासून। एप्रिलच्या हप्त्यासाठी आता ऑर्डर देण्यात आलेली आहे। आता काय म्हणाले साहेबांनी स्पष्ट सांगून दिलं की सगळे नियम आधी काढण्यात आलेला आहे, कुठलाही प्रकारचा नियम ठेवलेले नाही। बहिणींना आता जे एप्रिलचा हप्ता वाटप होतो यासाठी कुठल्याही प्रकारचा आता वेगवेगळे निर्णय लागू केले नाही, वेगवेगळे नियम ठेवले नाही, सर्व नियम आम्ही सरसकट काढून टाकू, असं साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे। आता साहेबांनी महत्त्वाचे 4च नियम म्हणजे सर्वात महत्त्वाचे जे 4 नियम आहेत तेच नियम लक्षात घेतलेले आहे, तेच नियम तुम्हाला पालन करायचे, बाकी कुठल्याही प्रकारचे नियम ठेवलेले नाही। जे महत्त्वाचे 4 नियम आहेत तेच नियम तुम्हाला आता पाळावे लागणार आहे, कारण महत्त्वाचे 4 नियम असणार आहे। हे 4 नियमांचे जे पालन करतील त्यांनाच एप्रिलपासून हप्ता मिळणार आहे, त्यांनाच 2 मेसेज येतील। ज्या बहिणी या 4 नियमाचं पालन करणार नाही त्या बहिणींना आता अजिबात पैसे मिळणार नाही। बाकी सर्व नियम साहेबांनी काढलेले आहे, कोणी म्हटलं हा नियम आलेला आहे, कोणी म्हणतं तो नियम आलेला आहे, आता सर्व नियम साहेबांनी काढून टाकले। महत्त्वाचे 4च नियम साहेबांनी ठेवण्यात आलेले आहे। कोणते ते नियम असणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। बहिणींनो, तुम्ही आम्हाला ताकद दिली तर आम्ही तुमचे पैसे आता 2500 रुपये, आता 2500 रुपये प्रमाणे देऊ, तर आता 3000 प्रमाणे पण देऊ, त्यापेक्षाही आम्ही जास्त करू। आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला जो वाटप होणार आहे, हप्ता तुम्हाला आता 2100 प्रमाणे पैसे वाटप होणार आहे, 3000 रुपयाचा देखील मेसेज येणार आहे, त्यापेक्षाही जास्त पैसे तुम्हाला येणार आहे एप्रिलचा। आता पुढील आपल्याला एप्रिल मार्च पुढील महिन्यामध्ये सुद्धा पैसे वाटण्याची शक्यता आहे, कारण लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या प्रकारे विशेष अनुदान त्यांना दिले जात आहे। आता अनुदानाचे सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। विशेष प्रकारचे अनुदान शासनाने महिलांसाठी आणलेले आहे। कुठल्या प्रकारचं अनुदान आणलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। बहिणींसाठी आता सर्वात महत्त्वाच्या 4 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत, ती बातम्या आपण पाहूया। एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही, बघा आपल्याकडे यादी आलेली आहे की कोणत्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, कोणत्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। आणि याबाबतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 2 मेसेज जे येणार आहे ते मेसेज कोणत्या जिल्ह्यात येणार आहे ती सुद्धा यादी जाहीर झालेली आहे। आनंदाची पहिली बातमी ही असणार आहे। दुसरी आनंदाची बातमी असणार आहे, एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम ठेवलेले आहे, ते विशेष प्रकारे फक्त 4च नियम ठेवण्यात आलेले आहेत, सर्व नियम आता काढलेले आहे। तर 4 नियम कोणते असणार आहे, ते नियम अतिशय सोपे आहे, तुम्हाला सहज रीतीने तुम्ही त्या नियमांचं पालन करू शकता। त्यासाठी तुम्हाला काही कुठं जायची गरज नाही, घरच्या घरी तुम्ही ते 4 नियमांचं पालन करू शकता। तिसरी आनंदाची बातमी म्हणजे कोणत्या बहिणींना 25000 रुपयाचं अनुदान आणि साडी मिळणार आहे, हे विशेष प्रकारचं अनुदान असणार आहे। अनुदानाचे पैसे आता वाटप सुरू झालेले आहे, त्याचे पैसे सुद्धा बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। अनुदानाची यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर 25000 रुपयाचं अनुदान मिळतंय आणि साडीसुद्धा तुम्हाला दिली जाते। आता गुढीपाडव्याची साडीसुद्धा वाटप झालेली आहे, गुढीपाडवा झालेला आहे।
आणि त्याचेसुद्धा साडी आता वाटप झालेली आहे बघा. आता चौथा जो असणार आहे बघा, आनंदाची चौथी जी बातमी येणार आहे ती म्हणजे एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक कसे असणार आहे. आता हा एप्रिलचा हप्ता जो वाटप होणार आहे याचं वेळापत्रकसुद्धा जाहीर झालेले आहे, याचीसुद्धा यादी आहे. इसुद्धा यादी मी तुम्हाला दाखवतो. एप्रिलच्या हप्त्यासाठी आता एप्रिलचा हप्ता तसेच आता 3 विशेष योजनांचा लाभसुद्धा मिळण्यासाठी आता 4 नियम खूप महत्त्वाचे असणार आहे बघा. साहेबांनी एप्रिलच्या हप्त्याबद्दल 3 विशेष योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता हे 4 नियम खूप महत्त्वाचे असणार आहे. आता हे 4 नियम कोणते आहे विशेष प्रकारे ते सुद्धा आपण पाहूया. 3 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे. या याद्यांमध्ये तुम्हाला आता तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. यामध्ये आपल्याकडे 3 विशेष प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत. पहिली यादी जी असणार आहे, पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल बघा त्यांना 2100 रुपये मिळणार. पहिल्या यादीमध्ये असणाऱ्या महिलांना 2100 रुपये दिले जाणार. आता कोणाला दिले जाणार, ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल त्याच बहिणींना 2100 रुपये आता मिळणार आहे. आता तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आहे की नाही ते कसं पाहू शकता, आणि नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते सुद्धा माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये महिलांचं नाव असेल तर त्यांना 2500 रुपये 1500 रुपये मिळणार आहे. आता दुसऱ्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार आहे. आता 1500 रुपये जो रेग्युलर हप्ता येतो त्यांना फक्त 1500 प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे. आणि तिसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल तर तिसऱ्या यादीमध्ये नाव असणाऱ्या बहिणींना आता तुम्हाला एक साडीसुद्धा वाटप होणार आहे त्या यादीमध्ये जर नाव असेल तर. आता 72 तासात बहिणींना 4 मेसेज येणार आहे. आता जे तुम्हाला पैसे वाटप होत आहे 72 तासाच्या आत बहिणींना 4 मेसेज येणार आहे. पहिला मेसेज कसला असणार आहे, दुसरा कसा असणार आहे, तिसरा कशाचा आणि चौथा मेसेज कशाचा असणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. कारण 72 तासाच्या आत तुम्हाला 4 मेसेज येणार आहे. आता पहिला मेसेज जो असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपयाचा असणार आहे. आता तुम्हाला जर पहिला मेसेज आला तर 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर तुम्हाला पहिला मेसेज येईल 1500 रुपयाचा. अशा प्रकारे डिअर कस्टमर डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 15 बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे बँक असेल त्या बँकेचं नाव येईल आणि अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल. जो आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय त्याच प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे. तो 1500 रुपयाचा मेसेज असणार आहे. दुसरा मेसेज जो येणार आहे तो आता तुम्हाला 2500 रुपयाचा असणार आहे. 2500 रुपयाचा मेसेज आता सर्व बहिणींना मिळणार का, हा सर्व बहिणींना मिळणार आहे 2500 रुपयाचा मेसेज. कारण की हा हप्ता आता एप्रिलचा असणार आहे. तो 2500 रुपयाप्रमाणे तुम्हाला मेसेज येणार आहे. दुसरा मेसेज तुम्हाला आता कसा असणार आहे, दुसरा मेसेज जर आला तर तुम्हाला 2500 रुपये तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. तिसरा मेसेज हा 25000 रुपयाचा असणार आहे. हा सर्वांना येणार नाही बघा. हा मेसेज तुम्हाला सर्वांना येणार नाही. कारण ज्या बहिणींना अनुदान देण्यात आलेले आहे, ज्या बहिणीचं अनुदानच्या यादीमध्ये नाव असेल त्याच बहिणींना 25000 रुपयाचा मेसेज येणार आहे. जर तुम्हाला मेसेज आला 25000 रुपयाचा तर तुमचं नाव अनुदानच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला 25000 रुपयाचा मेसेज आलेला आहे. जर मेसेज आला नाही तर तुम्हाला 25000 रुपयाच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल म्हणून तुम्हाला मेसेज आलेला नाही. अशा प्रकारे अनुदानचं असणार आहे. चौथा मेसेज तुम्हाला साडीचा असणार आहे. तुम्हाला साडी मिळणार का नाही हे तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून कळवलं जाणार आहे. जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे. शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ज्या महिलांना बघा, ज्या महिला हे 4 नियमांचं पालन पाडणार नाही त्या बहिणींना आता अजिबात पैसे मिळणार नाही. महत्त्वाचे 4 नियम ठेवण्यात आलेले आहे. ते नियम ज्या बहिणी पाळणार त्याच बहिणींना पैसे येणार, बाकी कुठल्याही बहिणींना पैसे येणार नाही. महत्त्वाचे हे नियम असणार आहे म्हणून तुम्हाला हे नियम जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला हे 4 नियमसुद्धा सांगतो. त्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे ते जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला देतो. त्यानंतर तुम्हाला 4 नियम महत्त्वाचे जे असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया. सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. या 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. कुठल्या विभागामध्ये येतात, पहिला विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामधून पहिला जिल्हा येतो इथं पाहू शकता. नागपूरला पैसे वाटप होणारे, वर्धामध्ये येणारे, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे. 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता. आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग. आता दुसरा विभागाची यादी आली आहे. दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. बघा, नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणार आहे नाशिक,
त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर. बघा या 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. दुसऱ्या विभागामध्ये असं 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत. आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग. संभाजीनगर विभागमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 8 जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागमध्ये. त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर, पहिला जिल्हा, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. बघा या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तिसरा नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही. चौथ्या विभागामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तो म्हणजे कोकणमध्ये. कोकणमध्ये बघा एकूण 6 जिल्हे येतात. 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये, त्यानंतर रायगडमध्ये, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, असं या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. आणि 10वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरी चौकशी होणार आहे. म्हणजे हे 4 नियमांचं पालन करणे गरजेचं आहे आणि हे 4 नियमांचं पालन करून तुमच्या घरी चौकशी होणार आहे. बघा कसं होणार आहे. तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का. पहिली चौकशी काय होणार आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का. बघा असं चौकशी होणार आहे. हा पहिला नियम असणार आहे. जर असेल, बघा इथं काय म्हटलं आहे, जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाईल. बघा पहिली जी चौकशी होणार आहे आणि पहिला जो नियम असणार आहे तो तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जर 4 चाकी वाहन असेल, हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. बाकी सर्व नियम काढून टाकले पण हा नियम ठेवण्यात आलेला आहे. हा नियमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये असो किंवा तुमच्या नावावर असो 4 चाकी वाहन जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द केला जाणार आहे. ही चौकशी सुरूच राहणार आहे. ही चौकशी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. पहिली चौकशी तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे. दुसरी जी चौकशी होणार आहे, दुसरा जो नियम असणार आहे तो तुम्ही इथं पाहू शकता. तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे. बघा दुसरी चौकशी असणार आहे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे. जसं की इथं पाहू शकता शेती असो, प्लॉट असो, घर असो सुद्धा बघा यापैकी ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे. हे सर्व काही तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे. जर तुमच्या नावावर हे काही असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे. बघा तुमचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल. कारण जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी तुमच्या कुटुंबाकडे कुणाकडे म्हणजे प्रॉपर्टी असेल, ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, प्लॉट नको आहे. जर असेल तर तात्काळ तुमची ही जी योजना ही बंद करण्यात येणार आहे, असा आदेश शासनाने दिलेला आहे. ही दुसरी चौकशी दुसरा नियम असणार आहे. आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाच्या सरकारच्या नोकरीवर असेल, कोणी पगार घेत असेल तर त्या बहिणींना सुद्धा या योजनेपासून काढलेलं आहे. हा नियम ठेवण्यात आलेला आहे. तर असेल तर तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्व बहिणींचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी 1 बहीण लाभ घेत असेल, 2 बहिणी लाभ घेत असाल तर सर्वांचं लाभ बंद होणार आहे. कारण शासनाचा हा निर्णय आहे. कोणी शासनाच्या नोकरीवर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही, म्हणून शासनाने हा नियम ठेवलेला आहे. शासनाचा हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या नोकरीवर असेल, शासनाच्या इथं कोणी पगार घेत असेल तर त्यांना तात्काळ या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे. ही चौकशीसुद्धा सुरूच राहणार आहे. आणि शेवटची चौकशी, चौथी चौकशी असणार आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न. बघा अतिशय महत्त्वाचं आहे. हे सुद्धा नियम ठेवलेला आहे. 20,000पेक्षा कमी आहे की नाही. बघा महिन्याला 1 महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा कमी आहे की नाही हे सुद्धा शासन चेक करणार आहे.
जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढले जाऊ शकतं। म्हणजे एका महिन्याला 20,000 म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे। त्याचा अर्थ म्हणजे एका महिन्याला तुमचं 20,000 पेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे। अशा शासनाने हा नियम ठेवलेला आहे। हे 4 चौकशा त्यांनी ठेवलेल्या आहे। या 4 चौकशा व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी ठेवलेला नाही। सर्व निर्णय त्यांनी आता काढून टाकले। हे 4च नियम त्यांनी ठेवलेले आहेत। आता तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला असाल तर तुम्हाला 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला काही हरकत नाही, ठीक आहे। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की गुढीपाडवाला कोणाला 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे। 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे आणि शासनाने जे आता 10 ते 25,000 रुपये जे अनुदान देण्यात येणार आहे अशा बहिणींना देण्यासाठी शासनाने ठराव केलेला आहे की ज्या खरोखर गोरगरीब बहिणी असणार आहे, ज्यांना आता काही उद्योग वगैरे करायचा असेल, काही म्हणजे कुठला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल, त्यांना आता हे अनुदान देण्याचा शासनाने ठराव केलेला आहे। ज्या बहिणी अपात्र असणार आहे, ज्यांना काही उद्योग करायचा असेल, त्यांना हे 10 ते 25,000 रुपयेपर्यंत त्यांना अनुदान शासन देणार आहे। आणि 24 लाख बहिणी शासनाने हा ठराव केलेला आहे। शासनाने ती यादी जाहीर केलेली आहे। त्या यादीमध्ये तुम्हाला जर ती यादी पाहायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एक वेबसाईटवर जाऊन ती यादी तुम्ही पाहू शकता। त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक साडीसुद्धा मिळणार आहे। 24 लाख बहिणींपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक साडीसुद्धा दिली जाणार आहे। अशा प्रकारे आता गुढीपाडव्याच्या आधी सर्व वाटप होणार आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता, कारण असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ता मिळाला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। 10वा हप्ता वाटप झाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये।